जय असो. मला सकाळपासून कोणी मिळालं नाही, मी सापडलं. मित्रांनो, बाबा होय होय बाबा होय. आजच्या या पक्षप्रवेशाच्या जाहीर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या दौंडचे सुपुत्र रमेशप्पा थोरात, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माझे सहकारी जालिंदर कामठे, आमचे अहिल्यानगर श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, वीर धवल जगदाळे, वैशालीताई नागवडे, गुरुमुख नारंग, नितीन दोरगे, ॲडव्होकेट कावेरी गुरसळ, इंद्रजित जगदाळे, सागर फडके, मधुकर दोरगे, जीवराज पवार, सविताताई चांदणे, सोनालीताई साधना, राजेश गायकवाड, सोनालीताई कुल, ज्योतिताई जुरुंगे, अशोक खळदकर, पृथ्वीराज नागवडे, वैभव पवार, सुधीर फराटे, निखिल स्वामी, केशव मगर, महेश भागवत, रंगनाथ फुलारी, शिवाजीराव ढमाले, अनेक माझ्या दौंड शहरामध्ये पूर्व पश्चिम सगळ्या भागामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी, खऱ्या अर्थाने ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं वसुबारसचा महत्त्वाचा दिवस दिवाळीचा असताना देखील मी आलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी स्वप्नील भैया शहा, त्यांचे सर्व सहकारी, मनोजभाई फडतरे, त्यांचे सर्व सहकारी, आमचे भाऊकी नंदू पवार, त्यांचे सर्व सहकारी, काळूशेठ फिलिप व त्यांचे सहकारी, ओम शेलार, त्यांचे सर्व सहकारी, मनीषाताई नेर्लेकर, त्यांचे सर्व सहकारी, वैशालीताई जांभळे, त्यांचे सर्व सहकारी, तसंच वसंतराव साळुंके, संजय शिंदे, जावेद सय्यद, ओम हर्षलाताई अगरवाल, राजश्रीताई जोगळेकर, भीमराव नायकर, नागेश गोकुळ, अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केलेला आहे. ते प्रवेश केलेले सर्व मान्यवर जमलेले माझ्या ग्रामीण भागातले आणि दौंड शहरातले प्रतिष्ठित नागरिक, तसंच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. 91 साली तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलेलं होतं, पण काही कारणानिमित्त मला लोकसभेमध्ये 6 महिन्याच्या आत राजीनामा द्यावा लागला आणि मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावं लागलं. आपण सगळ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण बघितलंय. आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचार पुढे घेऊन जात असतो. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्या सगळ्या महापुरुषांचा आदर्श, मौलाना आझाद असतील, या सगळ्यांचा आदर्श ठेवून आम्ही आमच्या राजकारणाला सुरुवात केली. कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडवला आणि इतिहासात त्यांची नोंद झालेली आहे. आणि साधारण तुम्ही बघितलं तर जे जे महापुरुष होऊन गेले त्यांची नावं मी आत्ता घेतली. आता माझा आवाज जात नाही म्हटल्यावर याला काय म्हणावं. याच्यामध्ये वेगवेगळे मान्यवर, स्टँड आहे खरं, स्टँड काय आवाज घाबरला का काय जायला लागला. बाकी ज्याचं काम त्यानंच करू. दौंडकरांनो,
एकंदरीतच काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय की त्या रस्त्यानेच आपल्याला गेलं पाहिजे. दौंड तसं बघितलं तर एक महत्वाचं जंक्शन, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला जोडणारं इथलं जंक्शन. आपण कुठूनही कुठल्याही भागामध्ये जाऊ शकतो. ह्या दौंडला मिनी भारत म्हणून पण ओळखलं जातं. अनेक जाती धर्माचे लोक, मग मुस्लिम असतील, मागासवर्गीय असतील, भटके असतील, त्याच्यामध्ये आदिवासी असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात. व्यापारी लोक देखील कष्टाने इथं व्यापार करतात. आता दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या पुढे आलेल्या आहेत, नवीन पिढी व्यापारामध्ये पडलेली आहे. आणि ह्याच्यातून एक रेल्वेचं चांगलं साधन, त्याचबरोबर आपला अहिल्यानगर टू दौंड रस्ता हा महत्त्वाचा रस्ता आता चांगला झालेला आहे. आपल्या इथनं पुणे सोलापूर रस्ता जवळनच गेलेला आहे 9-10 किलोमीटरवरून. त्याच्यामुळं तिथून आपण नॅशनल हायवेला जोडलं गेलेलो आहे. इकडून आता अष्टविनायकापैकी सिद्धटेक, इथून तो रस्ता मागं अतिशय दयनीय होता, तो आम्ही कॉन्क्रीटचा रस्ता करून घेतला. त्याच्यामुळं आता दौंडमधनं सिद्धटेकला जायचं म्हटलं गणरायाच्या दर्शनाला तर वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती इथं भौगोलिक आहे. आपली भीमा नदी इथं जवळनं जाते, पुढं ती चंद्रभागा होते आणि त्याच्यातून ती पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुढं कर्नाटकामध्ये जाते. एवढी मोठी इथली नदी, SRPची जवळच असणारी जागा, आणि त्याच्यामुळं सगळा जर विचार केला तर या शहरामध्ये बऱ्याच काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. मित्रांनो, एकंदरीतच हे शहर मधनं रेल्वे लाईन गेल्यामुळं थोडंसं विभागलं गेलेलं आहे. इथं STचं एक महत्वाचं केंद्र आहे. मी एकंदरीत माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलं तसं बारामती, दौंड काही वेगळी शहरं नव्हती, वेगळे तालुके नव्हते. मी माझ्या तालुक्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी 72 साली विद्या प्रतिष्ठान एक संस्था काढली आणि मी 90ला आल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस तिथं काढल्या. आणि राज्य सरकारच्या किंवा इतर कुणालाही त्या तालुक्यामध्ये त्या शहरामध्ये जर काही सुरू करायचं म्हटलं तर मी त्याच्यामध्ये राजकारण न आणता मदत केली. निवडणुकीच्या वेळेस राजकारण करायचं ते आपण करू, परंतु एकदा निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या भागातल्या जनतेचा सर्वांगीण विकास कसा होईल, तिथं रोजगार कसा निर्माण होईल, तिथं एकंदरीत बाजारपेठेमध्ये उठाव कसा येईल, बाजारपेठेमध्ये चलन कसं फिरेल, ह्या गोष्टी बघायच्या असतात. आणि केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण गेल्या 11 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाच्या करता योजना राबवण्याचं काम केलं. परंतु त्यांनी तिथं निर्णय घेतला तरी तो शेवटच्या माणसापर्यंत, माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्त्याला करावं लागतं. तीच गोष्ट राज्य सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता देवेंद्रजी, एकनाथराव, मी आणि बाकीचे सगळे सहकारी काम करतोय. त्याच्यातनं पण संकट येतात नैसर्गिक. आत्ताच पूरग्रस्तांचं कसं संकट आलं ते तुम्ही पाहिलं. त्याला वेगवेगळे लोक त्यांच्याकडनं मदत देत आहेत. आत्ता स्वप्नीलजी पण म्हणाले, दादा माझी वैयक्तिक मदत पूरग्रस्तांना मला त्या ठिकाणी द्यायची आहे. परवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं बोर्ड आमच्या मंत्रालयामध्ये आलं होतं. त्यांनी 1,26,00,000 रुपयाची मदत ही तिथल्या पूरग्रस्तांच्या करता केली. आपल्या MSC बँकेने 10 कोटी रुपयाची मदत केली. सगळे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी 1 दिवसाचा पगार तिथं दिला. आता 1,55,500 रुपये, हे 555 हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आमच्या स्वप्नील भैयांनी त्या ठिकाणी दिलेले. मी त्यांचा मनापासून आभार मानतो. त्यांना रिसिट आणि ह्याची पावती, आभाराची पावती दे. तर ते आपण त्यांनी दिलेलं आहे. आता दिवाळी चालू आहे, त्याही लोकांची दिवाळी झाली पाहिजे म्हणून परवा आम्ही पुणा मर्चंटच्या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिथं चिवडा आणि लाडूची पॅकेट्स, काही गाड्या तिथं मी त्यांना झेंडा दाखवण्याचं काम केलं आणि ते तिकडे गेलं. कसली संकट आली तरी आपला महाराष्ट्र ज्या संकटग्रस्त भागाला मदत करायला मागं पुढं बघत नाही, हा आपला सगळ्यांचा इतिहास आहे.
ती आपल्या सगळ्या बापदाद्यांची आपल्याला शिकवण आहे. आणि मित्रांनो, ह्या पद्धतीनं सगळं चाललेलं असताना आज मात्र इथं काहींनी उल्लेख केला, मला इथं पोलीस दल आहे, पोलीस दलांनी त्यांचं काम करावं. कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता ज्याचं चुकत असेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते संविधान त्याचा अपमान करत असेल, जर बाबासाहेबांनी दिलेली घटना आज जगातली सर्वोत्कृष्ट घटना अशा प्रकारची ओळखली जाते, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून त्या संविधानाकडे बघितलं जातं आणि अशा प्रकारे असताना तिथं मात्र काही जण वेगळ्या प्रकारचं प्रयत्न करतात आणि तिथं कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. मला या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं शासनाच्या विविध विभागाला सांगायचं आहे, सरकार येत असतं, सरकार जात असतं, सगळेच जण कायम त्याच ठिकाणी राहतात अशातला भाग नाही. जसं 4 दिवस सासूचे असतात तसे 4 दिवस सुनेचे पण येत असतात. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आपण कधी सत्ता असली म्हणून मस्ती पण दाखवू नये आणि सत्ता नसली म्हणून नाउमेद पण होऊ नये. हे चालूच असतं. किती वर्ष आपण हे सगळं बघत आलोय, परंतु लोकांची कामं होतात का नाही? आपल्या इथल्या शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतोय का? आपल्या इथल्या लोकांना मूलभूत गरजा नीटपणे आपल्याला देता येतात का? आपल्या इथं विकासाच्या दृष्टिकोनातनं काम होतंय का? दर्जेदार अशा प्रकारच्या इमारती माझ्या दौंड शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या इथं उभं राहतात का? ह्या सगळ्याचा विचार करायचा असतो. मगाशी माझ्या आधी काही वक्त्यांनी उल्लेख केला, पिंपरी चिंचवड असंच मला 91 साली तिथं खासदार लोकांनी केलं, 92 साली ते शहर मी ताब्यामध्ये घेतलं आणि 2017 पर्यंत मी तिथलं नेतृत्व केलं. अनेक महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता असे अनेक पदाधिकारी, PMT चेअरमन वगैरे मी केले. खूप जणांना संधी दिली, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना दिली, तिथं कुठेही भेदभाव केला नाही आणि त्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आज त्या शहरामध्ये मेट्रो धावतीये, आज त्या शहरामध्ये रस्ते रुंद झालेले आहेत, डबल फ्लायओव्हर झालेले आहेत, उद्यान आहेत, क्रीडांगण आहेत, तिथं शिक्षणाची दालनं उघडली गेलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नाट्यगृह तिथं उघडली गेलेली आहेत, तिथं इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आलेली आहे, उद्योग नगरी आणि कष्टकऱ्यांची नगरी. तिथंही जसं आपल्या दौंडला म्हटलं जातं मिनी भारत, तसं पिंपरी चिंचवडमध्ये देखील खूप जण तुमच्या माझ्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या कोकण, सगळ्या भागातली लोक आहेत, इव्हन राज्याच्या बाहेरचे पण लोक आहेत, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचं ते शहर आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परवाच तुम्ही बघितलं असेल, मी तिथं सकाळी 6 वाजल्यापासून वेगवेगळ्या भेटी गाठी, कुठं काय राहिलंय, कुठं काय नाही. आमच्या हातात काही जादूची कांडी नाही. एखादं काम झालं तरी एखादं काम राहत असेल त्याचा पाठपुरावा. आता मला मगाशी मी रमेश अप्पांनाही दाखवलं, कोणतरी आलं आणि त्यांनी मला निवेदन दिलं आणि निवेदन वाचलं. त्या निवेदनात त्यांनी सांगितलं, दादा 25 वर्ष झाली आम्हाला प्यायला पाणीच नाही. आता 25 वर्ष झाली पाणी नाही, त्यांना 25 वर्षात आज अजित दादा आठवला. त्यांनी मागच सांगायला पाहिजे होतं. आपल्या हातामध्ये केंद्र सरकार आहे, आपल्या हातामध्ये राज्य सरकार आहे, आपल्या हातामध्ये जिल्हा नियोजन समिती आहे, आपल्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या ओळखी लोकांच्या झालेल्या आहेत. CSRचा फंड आपण आणू शकतो. मला मधी सातत्याने वीर धवल जगदाळे आणि इंद्रजित जगदाळे यांनी मला सांगितलं की दादा, आमच्या वडिलांच्या पुण्याईमुळं, पूर्वजांच्या पुण्याईमुळं आमची जमीन शहराला लागून आहे. इथनं बरोबर 1.5 किलोमीटरवर त्यांची जमीन आहे. आता शहर वाढतंय, त्याही बाजूला वाढतंय आणि त्याच्यामुळं आम्हाला तिथे एक शिक्षण संस्था काढून द्या. परवा ही गोष्ट माझी 2-3 महिन्यापूर्वीची आणि त्याच्यामध्ये दर्जेदार विद्याप्रतिष्ठानचे इंग्रजी मीडियम स्कूल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा, त्याला क्रीडांगण, तिथं वेगवेगळ्या प्रकारची ग्रीनरी, तिथं CIIT किंवा ITI ज्याची आज शिक्षण माझ्या मुलांनी मुलींनी घेतलं इथल्या, तर त्यांना स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल, त्यांना त्याच्यातनं रोजगार मिळेल किंवा त्यांनी ते शिक्षण घेतले म्हणून इकडची इंडस्ट्री त्यांना काम त्या ठिकाणी देईल. ह्या प्रकारचे कोर्सेस आम्हाला सुरू करा. मी बरेच दिवस तो प्रयत्न करत होतो, परंतु मला काही कारणाने जमीन मिळत नव्हती. परवा मात्र
4 एकर जमीन त्यांनी मला दिली आणि तिथली ओपन स्पेस आणि बाकीची 7 एकर जमिनीमध्ये ग्राउंड आणि बाकीचं तिथनं रेल्वे गेलेली आहे. रेल्वेला काहीतरी 30 मीटर सोडावं लागतं, 30 मीटर. आणि मग ते राहिलेल्या भागामध्ये मी CIIT किंवा ITIचं जे सांगितलं ते त्या बाबतीमध्ये करता येईल. मगाशी स्वप्नील भैयांनी पण बोलत असताना काही गोष्टीचा उल्लेख केला. आणि मी हे का तुम्हाला सांगतो की हे सगळं करत असताना तुम्ही आता भिगवण रोडनी गेला, माझं ते सिनारमास पूर्वीचं नाव होतं, तिथं एक त्यांनी मला हायस्कूल इमारत दिली होती, तिथं मी शाळा काढलेली होती विद्याप्रतिष्ठानची, पण ती भिगवण पासून लांब होती. आता मला इकडच्या बाजूला जमीन मिळाली आणि तुम्ही बघितलं डोंगराच्या पायथ्याला इतकी सुंदर वास्तू मी उभी केलेली आहे, बघितली ना. त्यामध्ये इतकं दर्जेदार शिक्षण आम्ही देतोय, वर ग्राउंड केलेलं आहे, सगळ्या काही सुविधा. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये बुद्धिमत्तेला महत्व आहे, गुणवत्तेला महत्व आहे. वशिलाचे दिवस मागच संपलेले आहेत. आता PDCC बँकेचे इथं रमेश अप्पा थोरात बसलेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 3-4 महिन्यामध्ये 1000 मुलं मुली भरायची. किती? 1000. पण पूर्वीसारखं अप्पानी यादी दिली, हा ह्याला चिटकवा त्याला चिटकवा, ह्याला लावा त्याला लावा, असं नाही. आता 4 कंपन्या MKCL आणि वेगवेगळ्या त्या कंपनी मार्फत परीक्षा घ्यावी लागते. आमचा प्रयत्न आहे, मी आता बँकेत नाहीये, पण माझ्या विचाराचं तिथं बोर्ड आहे. दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, अप्पा, दत्ताभाऊ भरणे, हे सगळे बाकीचे सहकारी ते बघतात. मी त्यांना सांगितलं की घेताना आपल्या 13 तालुक्यातले आणि 2 शहरं पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या भागातले जे कोणी मेरिटचे असतील त्यांची लेखी परीक्षा आम्ही घेतोय 90 मार्काची. 5 मार्क मला वाटतं तोंडी परीक्षेला आहे आणि 5 मार्क हे त्यांच्या क्वालिफिकेशनला आहे, काय त्यांचे सर्टिफिकेट वगैरे आहेत तशा पद्धतीनं. असे ते मध्ये काही परीक्षा झाल्यात, आता पुन्हा परीक्षा होणार आहे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर एक अग्रगण्य बँक, राज्यातली महत्वाची बँक म्हणून जिची ओळख आहे, त्या बँकेने सातत्याने अवर्ग कमवलेला आहे. आणि ती बँक माझ्या शेतकऱ्याला 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देते. वेळेत परतफेड केली तर ती बँक माझ्या बचत गट महिलांना 4% व्याजामध्ये सवलत देते, बरोबर ना. आणि जर माझी शेतकऱ्यांची मुलं शिकत असतील तर त्यांनी काढलेल्या शिक्षणाच्या कर्जाला 6% हे सवलत आम्ही तिथं देतो. अशा पद्धतीची ती बँक आहे. त्याच्यामधनं आजच आम्ही सचिवांना, मला कोणीतरी सांगितलं 15,000च दिले दिवाळीला, मी पुन्हा 10,000 रुपये वाढवून द्यायला सांगितले. 25,000 रुपये दिवाळीचा एक बोनस म्हणून किंवा सानुग्रह अनुदान म्हणून तिथं आपल्या सचिव लोकांना जिल्ह्यातल्या द्यायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, ह्या पद्धतीनं संस्था चालतात. आणि हे सगळं करत असताना मी मगाशी का तुम्हाला सांगितलं, माझ्या बारामतीमध्ये देखील पूर्वीच्या काळामध्ये फक्त साखर कारखान्याचं छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पेमेंट झाल्यानंतर दिवाळीच्या बाजारपेठेमध्ये उठाव यायचा. तुमच्यातल्या कितीतरी व्यापाऱ्यांची नाती गोती माझ्या बारामतीमध्ये, माझ्या बारामती तालुक्यातल्या व्यापाऱ्यांची नाती गोती इथे. तुमच्यातली कितीतरी मुलं मुली शिकायला माझ्या परिसरामध्ये येतात. आज मी कृषी विज्ञान केंद्र आणि त्याची जनरल बॉडी पवार साहेब आम्ही सगळेजण होतो, तिथं अतिशय दर्जेदार असं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. क्रीडा विभागामध्ये आमची मुलं मुली विद्याप्रतिष्ठानची, कृषी विकास प्रतिष्ठानची नैपुण्य मिळवत आहेत. आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्याच्यातली काही मुलं मुली आम्ही नेदरलँडला पाठवतोय, नेदरलँडची मुलं आम्ही इकडं बोलवतोय, त्यांना इकडचं शेती कशी आहे, तिकडची शेती कशी आहे. मी आज सकाळी 6 वाजता तिथं कृषी विज्ञान केंद्रावर गेलो. थोडासा अंधार होता, 6:15 जरा दिसायला लागलं आणि तिथं मला आधुनिक पद्धतीचा कृषक म्हणून जो कार्यक्रम आहे, मी मधल्या काळामध्ये आता दत्तामामा भरणेला कृषी खातं दिलेलं आहे. ते दिलेलं असताना दत्ताला सांगितलं, दत्ता तुझी डाळिंबाची बाग उत्तम आहे, तुझी केळी उत्तम आहे, तुझी द्राक्ष उत्तम आहे, तुझा ऊस उत्तम आहे. आता फक्त तुझा असून चालणार नाही, माझ्या शेतकऱ्यांचं देखील सगळ्यांचं तसं झालं पाहिजे. त्याकरता निधी लागेल, तो देण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना
योग्य पद्धतीचं वेगवेगळं मार्गदर्शन करण्याचं आणि AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर आता जगात सुरू झालाय. मित्रांनो, मी आता माझा स्वतःचा 70 एकर ऊस माझ्या आणि माझ्या नातेवाईकांचा सगळ्यांचा मी ते पाहतो. तो त्या ठिकाणी 86,032 आणि काही ठिकाणी 265 लावलाय. त्याच्यामध्ये माझं नेहमीचं ॲव्हरेज होतं 70 टन. मला त्यांनी सांगितलं आता तुमचा ॲव्हरेज 100 टनाच्या पुढे जाईल. माग गेले 2-3 वर्ष आम्ही 1000 शेतकऱ्यांच्या इथं प्रयोग केले, ते सक्सेस झाले. मी तुमच्याकडे प्रयोग करा म्हणून सांगायला आलो नाही. मी पहिल्यांदा आमच्या भागामध्ये केलं, ते यशस्वी झालं. आता मी सांगतोय महाराष्ट्राला, माझ्या दौंड तालुक्याला, माझ्या 72 शेतकऱ्याला, माझ्या त्या लाडक्या बहिणीला, की तुम्ही जर शेती करत असाल तर ह्या पद्धतीनं शेती करा. परवा तुम्ही पेपरला वाचलं असेल, VSIला मीटिंग होती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पहिल्यांदा 9,250 रुपये भरायचे होते. 9,250 रुपये हेक्टरी ते VSI भरणार होतं. बाकीचे काहीतरी 6,500 साखर कारखाना भरणार होता. असा हेक्टरी 25,000 रुपये खर्च येतो. पण ठिबक आधी असलं पाहिजे, नाहीतर ठिबकचा खर्च वाढतो. आणि त्यामध्ये आपल्या इथल्या जमीन थोड्याशा चोपड व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये क्षार वाढायला लागलेले. आपल्या इथलं नदीचं पाणी आता आम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मोठ्या प्रमाणावर बसवतोय. तिथं काळवट जमीन असताना, ब्लॅक कॉटन सॉइल असताना पाणी मर्यादित द्यावं लागतं. मित्रांनो, तिथं ते मशीन तुम्हाला सांगतं की आज पावसाची परिस्थिती आहे, आज पाणी देऊ नका. ज्या दिवशी वापसा असतो त्यावेळेस ते मशीन सांगतं आज 15 मिनिटच पाणी चालू ठेवा. पिकाच्या मुळाला पाणी दिलं जातं. त्यामध्ये तीच गोष्ट आम्ही मक्याच्या बाबतीमध्ये केलेली आहे. मका त्या पद्धतीनं केली तर एकरी 70 क्विंटल मका निघते. तुम्ही म्हणाला यायला ही संध्याकाळी टाकून आलाय का काय, कोणाला माहिती. मी टाकून आलेलो नाही. मगाशी एक टाकून आलेला मला भेटून हातात हात देऊन गेला. त्याला मी रामराम केला, रामकृष्ण हरी केलं.
ज्याला त्याला स्वतःची काळजी असते, ते भाषण कसलंही झालं तरी चालेल, त्याचं ते पडलं नाही पाहिजे. अरे पट्या, राष्ट्रवादी अरे सेक्युलर पक्षाचा बस बस. अजितदादा तू माझ्याकडून अरे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून यायच्या, दम ठेव राव, तोपर्यंत दम निघून जाईल. जरा कळ काढ. ऐका, मी मगाशी हे सांगत होतो, मी सुरुवातीलाच आज स्वप्नील भैया शहा, मनोजभाई फडतरे, नंदूभाऊ पवार, काळूशेठ फिलिप, ओम शेलार, मनीषाताई नेलेकर, वैशालीताई जांभळे अशा अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने त्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मनापासून स्वागत करतो. आणि त्यांना निश्चितपणे आम्ही सगळेजण मिळून आपण एकमेकाला मान सन्मानाची वागणूक देऊया. कुठल्याही परिस्थितीतनं आम्ही आगीतनं उठलो आणि पोपटात पडलोय अशा प्रकारची वेळ आमच्याकडनं माझ्या सहित कोणी तुमच्यावर येऊन देणार नाही, हा शब्द देखील ह्या महत्त्वाच्या चौकामध्ये मी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना देतो. मित्रांनो, मी मगाशी हे तुम्हाला सांगत होतो की बाबा मला ज्यावेळेस पहिल्यांदा हे पेमेंट व्हायचं फक्त दिवाळीमध्ये पेमेंट झाल्यावर व्हायचं, पण आता माझ्या बारामतीमध्ये व्यापारी बंधूंना विचारा, त्यांना दिवाळीच्या पेमेंट व्हायच्या करता थांबावं लागत नाही. 12 महिने बारामतीचे बाजारपेठ चालते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी शिक्षण संस्था तिथं काढल्या, अनेक विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या शहरामध्ये आज वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यात 1.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1.5 लाख. एवढी मुलं मुली, त्यांचे पालक, ते बाहेरनं येतात, ते तिथं राहतात, त्यांची डिमांड, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं बारामती बदलत चाललेली आहे. मगाशी स्वप्नील भैया का कोणीतरी बोलताना म्हणालं, काही म्हणतात बारामतीचा विकास आहे इतरांचा भकास. असं नाहीये. मी सगळ्यांना मदत करत असतो. झालेली मदत ह्याचा नीटपणे पै खर्च झाले पाहिजे. तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये वीर धवलचे वडील बाळासाहेब जगदाळेंनी त्याच्यामध्ये तो कारखाना सहकारी तत्वावर आता होऊ शकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी खाजगी कारखाना करण्याच्या करता विलासरावांनी त्यांना सांगितलं आणि मग इंद्रनीलनी आणि वीर धवलनी त्याच्यामध्ये आम्हा लोकांची मदत घेतली. तो कारखाना उभा राहिला. काय होतं तिथं? आज त्या भागातल्या रस्त्यांची क्वालिटी कशी आहे? आज तिथले डिवायडर कसे आहेत? आज तिथली झाडं कशी आहेत? हे असं होत नाही. पैसा नुसता दिलात की पोपटराव सगळं होत नाही. त्याकरता कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. सकाळी 6 वाजल्यापासून उठून काम करावं लागतं, तर ते तिथं काम उभं राहतं. अडचणी समजून घ्याव्या लागतात. काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करावं लागतं. त्याच्यामध्ये दुजाभाव करून त्या ठिकाणी चालत नाही. मला तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः पोलीस खात्याला सांगायचंय की दौंड पोलीस स्टेशनचा गैरवापर, खोटे गुन्हे दाखल करणं यावरती सत्यता पाहूनच कारवाई करावी. नाहीतर उगीच अजित पवारचा फोन आलाय, याच्यावर घ्या ऍक्शन, असं नाही. अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्यानं पण नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. त्यांनी पण घटनेचा आदर केला पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे, त्याच पद्धतीने त्याचं काम असलं पाहिजे. हीच गोष्ट बाकीच्या सगळ्यांना लागू आहे. त्याच्यामुळं जो काही अशा प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर लोक ते फार सहन करत नाही. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानात घ्या. आणि हे सगळं होत असताना मी अनेक प्रकारच्या रस्त्याला दौंड तालुक्यामध्ये निधी दिलेला आहे. PMRDचा पण निधी दौंड तालुक्याला आलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला आता पुढं टप्प्यात जर शक्य असेल तर जसं मांजरा, गोदावरी, त्याच्यामध्ये सिंदफणा, त्यामध्ये तापी, ह्या नद्यांना तिथं बॅरेजेस केलेले आहेत, छोटी छोटी धरणं, आणि त्याच्यातून तिथं मोठ्या प्रमाणावर शिवार ओलिताखाली आलं. आपल्या इथलं जे काही हे आहेत केटीवेर आहेत, ते केटीवेरची अवस्था आता खूप जुनी झालेली आहे. त्याचं रूपांतर आता काही आम्ही मराठवाड्यामध्ये बॅरेजेसमध्ये केलं आणि त्याच्यातनं त्यांचा फायदा झालेला आहे. तशा पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. मगाशी स्वप्नील भैया का कोणीतरी म्हणालं की बाबा आमच्या इकडं लोक जातात दर्शनाच्या करता सिद्धटेकला, अनेक लोक महाराष्ट्रातनं येतात.
काही तर 24 तासात अष्टविनायकाचं दर्शन घेण्याचा संकल्प सोडतात आणि ते मोरगाववरून सुरुवात करतात आणि शेवट पुन्हा मोरगावला करतात. त्याच्यातली 5 तर देवस्थानं आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यातलं एक सिद्धटेक जवळपास पुण्यातच असल्यासारखं आहे, फक्त नदी ओलांडायची तिथं आहे ते अहिल्यानगरमध्ये कर्जत तालुक्यामध्ये, आणि 2 पालीला आणि तिकडं महाडला. अशा पद्धतीने यंदाच्या वर्षी ह्या अष्टविनायकाला लेणे जरी सोडलं, कारण ते केंद्र सरकारच्या ताब्यात आहे पुरातत्व विभागाच्या, पण लोकांचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला देखील लोक मोठ्या प्रमाणावर जायला लागलेली. त्याच्यावर पालखी मार्ग आपण उत्तम केले. आता तिकडं काही जण मोठ्या प्रमाणावर अष्टविनायकाला जातात, तिथंही आपण चांगल्या पद्धतीच्या सुविधा देतोय. जवळपास 150 कोटी रुपये आपण खर्च करतोय. मी त्यांना सांगितलं हे 150 कोटी रुपये 7 ठिकाणी कमी पडले तर सांगा, आपण आणखीन देऊ. योग्य ठिकाणी पैसे देण्याची आपली तयारी आहे, आपल्याला काही अडचण नाहीये. त्यामध्ये तुळापूरला आणि वडूला जे छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यामध्ये एक देखील लढाई हारली नाही. छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी महाराजांचा इतिहास अनेक नवीन पिढीला कळाला की छत्रपती संभाजी महाराज एक कसा योद्धा असू शकतो, शौर्य कसं दाखवू शकतो, एकही लढाई न हरलेला राजा हा कसा असू शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि त्यांचं एक चांगल्या प्रकारचं स्मारक करण्याच्या करता 350 कोटी रुपयाचं काम तिथं आम्ही चालू केलेलं आहे. अनेक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं पण भिडेवाड्यामध्ये आणि तिथं स्मारक अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही करतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चौंडीला राजमातांचं तिथं आपण त्यांचं स्मारक करतोय. अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकांच्या करता आपण इव्हन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं, बाबासाहेब आंबेडकरांचं काम तर किती मोठं चाललंय, जगातला सगळ्यात उंच पुतळा अशा पद्धतीनं तिथं स्मारक 14 एकरामध्ये मुंबईला चाललेलं आहे. अशा पद्धतीचं बाबांनो आपलं काम चाललेलं आहे. आपण हे सगळं करत असताना आपल्याला पण शिक्षणाला महत्त्व द्यावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला 1 तासामध्ये पुणे आहे. आता पुण्याच्या स्टेशनला देखील खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असती. आता आम्ही दुसरं स्टेशन हडपसरला करतोय, कारण हडपसर देखील जवळपास तिकडंही पुढं वाढतंय. मधल्या काळात आम्ही जरा सर्वे केला की हडपसरच्या भागात एक वेगळी महानगरपालिका करता येईल का, त्याच्यात उरळी कांचन, त्याच्यामध्ये वाक वस्ती, त्याच्यामध्ये लोणी काळभोर, त्याच्यामध्ये वाघोली, हा सगळा हे सगळा परिसर आहे ते पण आमचं तपासायचं काम चाललेलं आहे. आणि PMRDच्या माध्यमातनं ह्या सगळ्या गोष्टी कशा करता येईल ह्या पद्धतीनं, कारण काम करताना उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे असतात. ह्या पद्धतीनं आपलं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी मला इंद्रजित आणि वीरधवल भेटले, त्यांनी ती जागा द्यायचं सांगितल्यानंतर आम्ही त्याचा प्लॅन पण तयार केला. आम्ही तिघांनी पण बसून त्याच्यामध्ये ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 पाहिले. त्याच्यामध्ये एक ऑप्शन आम्हाला जवळपास पसंत आलाय. तो करायचं म्हटलं तर साधारण तिथं 25 कोटी रुपये खर्च येतो. मित्रांनो, मी मागच्या काळामध्ये माझ्या अनेकांच्या ओळखी झालेल्या आहेत. काही मोठे मोठे उद्योगपती आहेत, ते CSR देतात, त्यांचे करोडो रुपयाचा त्यांचा प्रॉफिट आहे. मी त्यांना म्हणलं की माझ्या भागामध्ये काही मला मदत थोडीफार करावी लागेल. त्यांनी सहज सांगता सांगितलं ठीक आहे दादा, एखादं काम मला द्या. म्हटलं किती कोटीचं काम देऊ? ते म्हणले द्या दादा 25 कोटीचं द्या. मी म्हटलं ठीक आहे 25 कोटी पण कमी तुम्ही बोललाय, पाहिजे सुरुवात करू आपण 25 कोटीनं, पुढंही झाल्यावर पुन्हा मी तुम्हाला जास्त मागीन. अशा पद्धतीनं ते 25 कोटीचं आता इंग्रजी माध्यमाचं स्कूल इथून 1.5 किलोमीटरवर त्या बाबतीमध्ये आपण काम सुरू करणार. आज तुमच्या दौंड शहरामध्ये देखील इंग्रजी माध्यमाची स्कूल आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जसं मगाशी स्वप्नील भाई यांनी सांगितलं की दादा काही पॉलिटेक्निक सारखे कोर्सेस किंवा काही तर मी आप्पा तुम्हाला आठवत असेल, स्वर्गीय सुभाष अण्णा कुल हयात असताना आप्पांचं सुभाष अण्णांचं एक स्वप्न होतं की भीमा पाटस कारखान्याची कॅपॅसिटी 5000 टनाची वाढवायची. आणि जसं शिवनगरला आम्ही माळेगाव शैक्षणिक संकुल उभं केलंय, सोमेश्वर नगरला एक शैक्षणिक संकुल उभं केलंय, तशा पद्धतीनं शैक्षणिक संकुल उभं करायचं असं आप्पांच्या अण्णांच्या मनात होतं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही. फार आकस्मिकरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीन.
पण त्यांचं ते राहिलेलं अधुरं स्वप्न, त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं त्याचं आता राजकारण करत बसत नाही. ती कारखाना होता कोणाचा, चालवतोय कोण, आलाय कुठनं, नाही बरोबर आहे ना. अरे आपली ही अवस्था आहे का रे? परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही? अरे काय रे तुमची अवस्था? हे काय सगळ्या दुनियेला जमतं, तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडला ह्याच्यामध्ये. कुठंही ह्याचा काहीतरी विचार करा ना. हा पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. आम्ही पाणी टाकायला आलो नाही, तुम्ही ठीक आहे. आता शेवटी आपलेच दात आपलेच ओठ. मित्रांनो, शेवटी आपल्या भागातल्या मुलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये, कर्तबगार माणसांच्या मध्ये कर्तृत्व आहे, सगळं काही आहे. फक्त योग्य पद्धतीची संधी योग्य ठिकाणी योग्य लोकांना द्यायची असते. आणि मग उगीच म्हणत बसायचं नाही. मी तिथं ज्या काही सुधारणा करतो बारामतीमध्ये, मी अक्षरशः मला वाईटपणा घ्यावा लागतो. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला आठवत असेल, जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करताना मी तो होता 2 पदरी, तो मी केला 8 पदरी. 8 पदरी करताना मला काही घरं काढावी लागली नसते, काही तिथं अनधिकृत बांधकामं काढावी लागली नाही, परंतु आम्ही त्यांची पर्यायी व्यवस्था केली. उद्याच्याला आपल्या इथं देखील ज्या बारक्या बारक्या गल्ल्या आहेत तिथं फायर ब्रिगेड तरी गेला पाहिजे ना, तिथं ॲम्ब्युलन्स तरी गेली पाहिजे ना. उद्याच्याला कोणाच्या घरामध्ये रात्री अपरात्री काही कोण सिरियस झाला तर काही पण घडू शकतं ना. कसं तिथं जायचं गाडीनं? त्याच्याकरता पूर्वीचा काळ वेगळा होता बाबांनो. त्यावेळेस वाहनं कमी होती, बैलगाड्या चालायच्या, टांगा घोडा चालायचा. आता परिस्थिती ती नाहीये. परवा दसऱ्याला माझ्या बारामतीमध्ये 2300 गाड्या 4 चाकी विकल्या गेल्यात. 2300 गाड्या आल्याच ना तेवढ्या रोडवर. मग रोड मोठे करायला नको? त्याच्या संदर्भामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली करायला नको? त्याच्यामध्ये मेट्रोच्या बद्दल, मेट्रो अजून आपल्याला यायला वेळ आहे, परंतु लोकल ही आपल्याला चालू करावी लागेल. त्या ट्रिपा आपल्याला वाढवाव्या लागतील. त्याच्याकरता वेळ पडली तर मी वैष्णवी साहेबांच्याकडे जाईल. पण तुम्ही पण चांगल्या नेतृत्वाचा स्वीकार केला पाहिजे. आज अनेक वर्ष एका पक्षामध्ये स्वप्नील मी बघत होतो, त्याचं बोलताना त्या ठिकाणी मन दाटून आलेलं होतं. आवाज त्याचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आला होता. माणसाला वाईट वाटतं की ज्याचं आम्ही इतकं लहानाचं मोठं करायला अक्षरशः हातावरच्या फोडाला जसं आपण जपतो तशा पद्धतीनं जर ते जपलं, आणि आज काय अवस्था झालेली. पण आपल्याला विकास करायचा आहे. मी शब्दाचा पक्का आहे, मी त्याच्यामध्ये कामाचा माणूस आहे, मी बेनकामाचा माणूस नाहीये. तुम्ही माझ्या कुठल्याही संस्था बघा, आज मी ती चांगल्या पद्धतीने चालवतोय. मला आता नाईलाज असतो, माळेगाव कारखान्याला चेअरमन व्हावं लागलं. काल मी 3450 रुपये भाव काढला. अजून 100 रुपये जास्त निघाला असता, परंतु मागच्या वेळेस आम्ही कोजनला 1.5 रुपयाची सवलत दिलेली होती, ती यावेळेस अजून आम्हाला देता आली नाही. नाहीतर पोपटराव 3550 रुपये भाव दिला असता. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि त्याच्यामुळे दूध संस्था चालवत असताना, मार्केट कमिटी चालवत असताना, खरेदी विक्री संघ चालवत असताना, नगरपालिका चालवत असताना, मी माझ्या बारामतीच्या नगरपालिकेचे रोड आणि बाकीच्या सुविधा बघा, पाण्याची सोय कशा पद्धतीनं केली बघा, तिथं लोकांना बसायला बिसायला संध्याकाळच्या वेळेस कसं केले बघा. आता बऱ्याचशा बारामतीतल्या सुना ह्याच्या आधी म्हणायचं आहे इकडं कशाला आले, आता म्हणतात फार चांगलं झालं मी बारामतीत आले. एवढं व्यवस्थितपणे सगळं, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित, कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत चालून देत नाही. कोण असेल किती मोठ्या बापाचा तू तुझ्या घरचा. इथं गरीब असू, श्रीमंत असू, मध्यमवर्गीय असू, ज्याने त्यांनी मानाने राहावं, मानाने जागावं, स्वच्छतेला महत्व द्यावं, आपला आपला धंदा चोखपणे करावा. ह्या बोटाचा धोका त्या बोटाला आणि त्या बोटाचा धोका ह्या बोटाला चालणार नाही, ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला चालणार नाही. ह्या पद्धतीनं मित्रांनो, कधी कधी माझा जरा कडक स्वभाव काही न वाटतं याला चिडलाय का काय कुणाला माहिती, पण माझा आवाजच तसा आहे. आता आईबापांनी जन्म दिला, आवाजाला मी काय करू.
माझा नाही बारीक आवाज, त्याला काय करायचं, पण मी माझं बोलणंच तसं आहे. पण मी समाजाच्या करता बोलत असतो, वैयक्तिक माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता बोलत नसतो. ह्या गोष्टीचा विचार आपण त्या बाबतीमध्ये करा. आणि अजूनही माझं सतत लक्ष आहे AIचा वापर करून नवीन पद्धतीचं शिक्षण देखील उद्याच्या काळामध्ये आपल्याला इथं उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. आज बरेचसे मुलं मुली आम्ही ते पारितोषिकाचे देत होतो, त्यावेळेस मी विचारत होतो कोण सांगलीवरून आलंय, कोण बार्शीवरून आलंय, कोण बीडवरून आलंय, कोण लातूरवरून आलंय. वेगवेगळ्या भागातली आपल्या दौंडची पण मुलं मुली बरीच माझ्याकडं शिकायला बारामतीमध्ये आहेत, आपल्या कर्जतमधली आहेत, माढ्यामधली आहेत, इंदापूरमधली आहेत, वेगवेगळ्या भागातली आहेत. शेवटी सगळ्या मुलांचं भलं झालं पाहिजे, माझ्या लाडक्या बहिणीचं भलं झालं पाहिजे, ही आम्हा लोकांची त्या बाबतीमध्ये भूमिका आहे. आणि म्हणून इथं आता दौंड शहरालगत असणारं गोपाळवाडी राजमार्ग बाह्यवळण रस्ता व्हायला पाहिजे. 49 कोटी रुपये त्याला लागणार आहेत. त्याच्यामध्ये काहींनी मला ते निवेदन दिलेले आहे, या रस्त्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदीने संपादन करायच्या आहेत. प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलाय. मित्रांनो, हे ट्रॅफिक आता पूर्वीसारखे सहा चाकी ट्रक राहिले नाही. आमच्या लहानपणी आम्ही बघायचो की ते ट्रक 6 चाकी असायचा आणि 10 टन माल न्यायचा. आणि ते ह्याचं असायचं ना, ते टिपर, काय टिपरच का, डंपर, ते डंपर आता त्याला हायवा म्हणतात. ती तर 1 ब्रासच न्यायचा. आता हायवा नेतोय 7 आणि 8 ब्रास नेतोय की नाही. एवढे मोठे डंपर. अहो काही 22, 23, 24, 22 चाकाचे ट्रक आलेले. एवढा माल 40 टन एक ट्रक माल वाहून नेतोय. पूर्वी एक ट्रक 10 टन न्यायचा, आता एक ट्रक 40 टन नेतोय. त्याच्यावर रस्ते तशा पद्धतीने करावे लागतात, कॉन्ट्रॅक्टर चांगले न्यावे लागतात, त्याच्यात राजकीय हस्तक्षेप करून चालत नाही. नाहीतर तुम्हाला कशाला भेट, त्याला त्याचं काम करू द्या ना, नाही तर काम सुरू नाही करायचं. अरे ते सरकारी काम आहे तर सुरू करू दे, असं नाही चालत. दर्जा त्याच्याशिवाय राहत नाही. उद्यानाची जागा रिझर्वेशन असेल, उद्यानं झाली पाहिजे. क्रीडांगण मुलांना मुलींना खेळायला झाली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगण असायचं, कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही, गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायच्या गोट्या माहिती नाही, विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडू कसली विट्टी, बावरा तर माहीतच नाही. त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही. त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण, पाकिट कसली पाकिट. तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या. ठीक आहे, काळ बदलला, काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला पण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. पण कुणाच्या आहारी जाऊ नका. काही जण ती मोबाईल हातात, कुणी बोलतंय काय, आई काय म्हणते, बाप काय म्हणतो, काय नाही, ह्याचं डोकं तिथंच चाललेलं आहे. काय दाबतंय त्याचं त्यालाच माहिती, आणि काय पाहतंय त्याचं त्यालाच माहिती. जे हे आहे ना, हे समाजाला बिघडवतंय. त्याच्यामुळं काही मध्ये पंतप्रधानांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर काही ते हे असतात ना खेळ, या काही खेळत होता, याला तर बरोबर माहिती. तर ते बँकेतले पैसे परत जातात वाटतं. मी काय झालं, ते बीडला मागाशी कोणतरी म्हणालं, ते पूरग्रस्त भागांना भेटायला गेलो होतो. इथनंच सुरुवात केली माड्यापासून, आणि असाच बीड धाराशिव करत बीडमध्ये गेलो. तिथं एक भगिनी रडत आली, म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला, माझं मूल आहे, 2 मुलं, आणि माझा फोन होता, आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते, बँकेत ठेवलेले होते, आणि ते पैसेच आता बँकेत नाहीत. तिथं SP होते. SP ला म्हणलं, ह्याचा मी आजचा मुक्काम आहे माझा बीडला, तुम्ही याचा तपास करा. SPने दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सांगितलं, म्हणले दादा त्याच्या पोरग ती कुठला खेळ असतो ना, PUBG का काय, हा ती खेळत होता, आणि त्याच्यात ती सगळे 1.5-2 लाख रुपये हारला, आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला. ही असली कार्टी आहेत. त्याच्यावर आईबापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत. त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते द्या. पण किंवा त्या फोनला लॉक बिक करतात, कोड असतो, काय असतं, बरंच काय तरी असतं, त्या पद्धतीनं करा.
काय इतकी आपल्याला जे काही कळत नाही त्याच्यापेक्षा पोरांना जास्त कळायला लागलंय. बारकी मुलं देखील इतकी स्मार्ट आहेत आणि इतकी प्रॉम्प्ट आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीनं इव्हन ड्रग्स, अलीकडे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. ते पण कुठं होत असेल तर लक्षात आणून द्या. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय करायचं ते करू, पोलिसांना सांगू. पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथल्या पोलीस स्टेशनच्या PI वर ऍक्शन घेऊ, तिथल्या DYSP वर ऍक्शन घेऊ. मी त्यांना सगळ्यात जास्त गाड्या दिलेल्या आहेत पोलिसांना. 30-30, 40-40 कोटी रुपयाच्या गाड्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर पोलिसांना देतोय. करा ना काम, चांगलं कायदा सुव्यवस्था ठेवा ना. लोकांना, माझ्या आया बहिणींना कुठेही फिरत असताना भीती मनामध्ये राहता कामा नये. तुमचा आदरयुक्त दबदबा राहू द्या ना गुंडांच्यावर. गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांना मकोका लावा. आम्ही नाही हस्तक्षेप करणार, पण ह्या पद्धतीनंच कायदा सुव्यवस्था ठेवावी लागेल. प्रत्येकाला इथं सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे घरकुलं, त्याचा मोठा कार्यक्रम आलाय. त्याच्या सवलती आता शिवराज चव्हाण आपले त्या ग्रामविकास खात्याच्या, कृषी खात्याच्या मंत्र्यांनी दिलेला आहे. त्याचा उपयोग आपण करून घेऊ. मित्रांनो, ह्या प्रकारे मला स्वप्नील आणि बाकीच्या सगळ्यांना सांगायचंय, आपण पुढे जाण्याचं काम करू. आणि हे पुढे जात असताना उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या निवडणुकीच्या मध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. कोण आपलं काम करू शकेल? अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू? त्यामध्ये मी जे सांगेल, मी पैसे दिले ज्या कामाला तर त्याच कामाला खर्च केले पाहिजे. त्याच्यातनं कुणी माझ्याच जवळच्याला ते टेंडर द्या असं पण नाही सांगितलं पाहिजे. पारदर्शकता तिथं पाहिजे. ह्या प्रकारे आपण करू. स्वप्नीलच्या बरोबर, नंदू पवारांच्या बरोबर, इव्हन मी त्याच्या संदर्भामध्ये अनेक सहकारी मित्रांच्या संदर्भामध्ये फार बारकाईनं सगळ्यांशी चर्चा केली. खूप वेगवेगळे माझी पण मतं सांगितली, त्यांची पण मतं समजून घेतली. मी त्यांना म्हटलं की मी मदत करायला तयार आहे ना. माझ्या हातात आज 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे. साधारण आता 4 लाख कोटी रुपये माझे पगाराला, पेन्शनला आणि बाकीच्या कामाला जातात. आणि बाकीचे 4 लाख कोटी रुपये मग आमच्या लाडक्या बहिणींना, त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या भावांना 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटरला आता तुम्हाला मोफत वीज केलेली आहे. तुम्हाला काही शेतकऱ्यांना मी दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे टाकतो. आम्ही दिव्यांगांचे पैसे आता वाढवलेले आहेत, महिना 2,500 केलेले आहेत. बाकीच्या संजय गांधी निराधार श्रावण बाळ, माझ्या 75 वर्षाच्या वरच्या लोकांना ST फ्री केलेली आहे. महिलांना ST अर्धा तिकीट केलेली आहे. अशा खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. माझ्या गोरगरीब जनतेच्या मुलांना, मुलींना शिक्षण फुकट त्या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, सांगत बसलो तर वेळ कमी पडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. विश्वासाने राहा. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही, आता मी तिकडचा एजंट होतो पण तुला बरोबर मदत करतो. मातीत जाल, काय बनवणार नाही. त्याला 4 गोष्टी सांगा किंवा आता नाही, आमची रेषा ही ठरलेली, आम्ही ह्या रस्त्याने जायचं ठरवलेलं आहे. आता ह्या रस्त्याने जाऊन आमचं काय भलं होतंय का काय होतंय ते आम्हाला बघायचंय. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊया. मी खरोखरीच सांगतो, तुम्हाला अंतर पडून देणार नाही. आणि सुदैवाने माझे अलीकडच्या काळामध्ये मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, वैष्णवी साहेब असतील किंवा शिवराज चव्हाण साहेब असतील, ज्योतिराजे सिंधिया असतील, अनेक मान्यवरांच्या ओळखी आपल्या झालेल्या आहेत. उद्योगपतींच्या ओळखी झालेल्या आहेत. मगाशी स्वप्नील का कोण म्हणत होतं की आमच्या इथला आता तो केमिकल झोन तसला नका, दुसऱ्या प्रकारचे कारखाने आणा. आपल्याकडे रस्त्याच्या, पाण्याची, लाईटची सुविधा असल्यानंतर लोक इंडस्ट्री टाकायला मागं पुढं बघत नाही. आता ते केलं तर मध्ये एक सिमेंटचा कारखाना आला. लोक म्हणतात राव दादा त्या सिमेंटच्या कारखान्याचे ती काय हे पावडर उडती आणि ती पिकाचंच नुकसान व्हायला लागलंय. म्हणजे करताना आपल्याला माहिती नव्हतं की सिमेंटच्या कारखान्याने असं काय होईल, परंतु त्याला आता डस्ट कॅचर बसवावं लागेल.
म्हणजे ते जे काही पावडर बाहेर पडती ती डस्ट, म्हणजे ती डस्ट बनवू आपण घडीवर, ती कॅच करायची त्या कॅचरनी, डस्ट कॅचर. साखर कारखान्याला पण आम्ही बसवतो. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जुन्या लोकांना माहिती असेल, ती चिमणी असायची, त्याच्यातनं धूर निघायचा, त्यावेळेस काजळी फिरायची आजूबाजूला 2-3 किलोमीटरमध्ये काजळी फिरायची. जाडलं तरी काजळी अंगावर पण पांढऱ्या कपड्यावर तर लगेच दिसायची. आता त्याला डस्ट कॅचर बसवतात. आता नवीन सायन्स फार पुढे गेलं. मी मगाशी तुम्हाला एआयचं सांगितलं, ते तर इतकं सांगण्यासारखं आहे. आम्ही आता कृषक जानेवारीमध्ये घेतोय. तुम्ही कधीतरी बारामतीला येऊन ते पहा की तिथं आम्ही शेतावर, म्हणजे आम्ही असं स्क्रीनवर दाखवत नाही, फील्डवर. आता कांदा, नवीन एक कांदा डेव्हलप केलेला आहे. तो कांदा काढल्यानंतर 8 महिने चांगला राहतो. किती? 8 महिने. जो काही आपला आता अलीकडे कांदा काढला की तो खराब होतो, नाचतो, फेकून द्यावा लागतो, भाव कमी होतात, कमी झाले की त्रास होतो, जास्त झाले की पैसे मिळतात. त्याच्यामुळं एक नवीन 7 ते 8 महिने चालणारा कांदा. मित्रांनो, तुम्ही तर माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. आज सकाळी मी गेलो, त्याच्यामध्ये मॅग्नेट आहे, मॅग्नेट. त्यामध्ये हवे आणि मुळांवरनं ती पिकं ग्रीन हाऊसमध्ये ती काढली जात होती. आता ते मॅग्नेट, असं ते झाड आहे वर, खाली आहे मॅग्नेट, त्याला पाणी पण नाही, माती पण नाही, तरी भाजीपाला येतोय. हे सिद्ध जगामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानी आम्ही पण, मी जे सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी पीडीसीसी बँकेकडनं देखील कर्ज मिळवून देईल, तुमची करायची तयारी असेल तर. नाहीतर लागण करायची तिकडं आणि इकडे येऊन गप्पा आणायच्या. याला आप्पा आज असं का बोलत होता कुणाला माहिती. आणि दादानी जरा माहितीच बोललेलं दिसतोय. आणि ती परदेशात जाऊन काय करत. अरे तुला काय करायचं, तुझ्या रानात पहिलं गाजर गवत काढ ना, तिच्या मायला तुझ्या. पहिला धंदा पाणी चांगलं कर, 2 पैसे कमव, पोराबाळांना चांगलं शिक्षण दे, कुटुंब मर्यादित ठेव, पलटण वाढवत बसू नको, चांगलं शिक्षण दे, चांगला कपडा लत्ता दे, चांगलं निर्व्यसनी राहा. पण दुनियाच्या चर्चा, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय व्हायचं ते होईल, तुझं काय झालं ते बघ ना. त्याच्या खाली जळतंय, त्याचं तिसरंच चाललंय. हे असं बाबांनो करू नका. हे कुणी तुम्हाला सांगणार नाही, पण मी सांगेन, कारण आपण एका परिवारातले, एका घरातले आहोत. शेवटी आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपला दौंड तालुका शहर पुढे गेलं पाहिजे, जिल्हा पुढे गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये पुढं जाऊया, पुढं करूया. आज ह्या सगळ्यांच्यामुळं निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना मदतच होणार आहे, त्याबद्दल मला दुमत असायचं कारण नाही. उद्याच्या काळामध्ये योग्य माणसांना तिथं उमेदवारी देण्याचं काम, काही तरुण रक्ताला संधी देण्याचं काम, काही अनुभवी लोकांना संधी देण्याचं काम, हे पण आम्ही त्या बाबतीमध्ये करू. आणि मित्रांनो, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतो त्यावेळेस मी करून दाखवलेलं आहे. माझ्या सगळ्या संस्था उत्तम चाललेल्या आहेत, माझी शेती जाऊन बघा उत्तम आहे, माझं कामकाज उत्तम आहे. मी कुठंही, मला अस्वच्छता चालत नाही, मला खोटं काम चालत नाही. मला अधिकारी जरा टरकून असतात का, तर ह्याला खोटं खपत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना कशी वागणूक देत नाही. जर अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्यावर मी फायलावर घेतो, पण त्यांनी नीट वागल्यानंतर आपण पण त्याला रिस्पेक्ट देतो. त्यांनी आमचं काम करावं, आमच्या लोकांचे हेलपाटे वाचवावेत. जर काम होत नसेल तर पहिल्यांदा सांगावं, हे कारण आहे त्याच्यामुळे तुझं काम होत नाही, काय आम्हाला वाटणार नाही. नाहीतर हेलपाटेवरही ते आम्हाला मारतात आणि मग म्हणतात नाही होत. अरे मग चालया, पहिल्यांदा काय झालं होतं सांगायला की बाबा हे होणारच नाहीये, ही नियमतच बसत नाहीये. आम्ही कशाला 4 हेलपाटे मारले असते. आमचा वेळ जातोय, आमचा पैसा खर्च होतोय, आमचं इंधन जातंय, सगळंच काही त्या बाबतीमध्ये नुकसान होतंय. या पद्धतीनं दौंडकरांनो आपण सगळे मिळून काम करूया, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. काय करत नाही, मला दे काम, मी देतो करून तुला, पण काम होण्यासारखं आहे का? नाहीतर जे आलं तू काम सांगायचं न होण्यासारखं म्हणायचं काम होत नाही. काम होण्यासारखं असेल तर त्याचे डिटेल्स मला दे. आता उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे,
नंतर मला वाटतं लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा 5 दिवस आता प्रत्येकजण आपण कामात राहणार आहे. पण मी तुम्हाला दिलं तर आता माझा इथं OSD आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पण आहेत, त्यांना दिलं तरी चालेल किंवा कुणाकडे माझ्यापर्यंत पोचल असं बघ आणि त्या पद्धतीनं आपण करू. मला परवा कुरकुमची पण लोक सांगत होती, दादा आता म्हणले रात्री इकडं पाणी सोडतात त्या केमिकल्स फॅक्टऱ्यांचं आणि त्याच्यामध्ये प्रदूषण होतं, एवढा त्रास होतोय, बोर्स खराब झालेत. मी आता तिथं पोल्युशन बोर्डाला सांगणार आहे आणि त्या कंपन्यांनाही सांगणार आहे किंवा तुम्ही 2 पैसे कमवा, आमचं काही म्हणणं नाही. पण ते पैसे कमवत असताना आमच्या कुरकुमकारांना काय त्रास देत आहे? ते वाऱ्यांनी सगळं तिकडं वास जातोय, त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय ना राव. पैसा कमवायचा ह्यांनी आणि आमच्या लोकांनी त्यांचं आरोग्य धोक्यात घालायचं, असं नाही चालणार. त्या प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याचा बंदोबस्त आपण त्या बाबतीमध्ये करू, ही पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि आता एका चांगल्या रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं सगळ्यांचा मान सन्मान ठेवून कुठेही एकमेकाच्या बद्दल दुजेपणाची वागणूक न दाखवता आपण सगळेजण काम करत राहू. त्याकरता तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईल. मी कुठेही त्याच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही. माझ्याकडचा कुठला माणूस चुकला तर मी त्यालाही बाजूला करायला मागं पुढं बघणार नाही. पण ह्या पद्धतीनं आपण दौंड शहराचा, तालुक्याचा आणि दौंड स्टेशनचा, जंक्शनचा पण मी आता दिल्लीला गेल्यानंतर वैष्णवी साहेबांना पत्र देतो. कारण आता आम्ही बारामतीचं स्टेशन चांगलं केलं, आपल्या पुण्याचं स्टेशन चांगलं झालं, आता दौंडचं पण स्टेशन आपण चांगलं करू. तिथं बऱ्याच गोष्टी करण्याचे गरजेचं आहे. त्या पद्धतीनं केल्यानंतर अजून त्याच्यातनं दौंडच्या उलाढालीला मदत होणार आहे, दौंडच्या रोजगार निर्मितीला मदत होणार आहे. ते काम आम्ही सगळेजण करून दाखवू, हा शब्द मी तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.